पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. उबाटाचे काही पदाधिकारी यांच्या विरोधात वेगवेगळी स्टेटमेंट देत आहेत, आंदोलन करत आहेत. हीच माणसं काही वर्षापूर्वी त्यांनी दिलेल्या भाकरीवर उदरनिर्वाह करत होते आणि आज तीच माणसं कोणाकडे तरी पैसे घेऊन आज आंदोलन करतायत. अशा तुमच्या वागण्याने दीपकबाईंचं महत्त्व कमी होणार नाही. कारण सावंतवाडीतली जनता ही त्यांच्या पूर्णपणे ठामपणे उभी आहे, म्हणून ते 4 वेळा सलग निवडून आलेत, आमदार झालेत, मंत्री झाले. मी मागच्या वेळी प्रेसमध्ये बोललो होतो की दीपकबाई देवभक्त आहेत. माझा त्यांचा जास्त संपर्क आहे, 1.5 वर्षात आला. पण मी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर फिरलो, कुठच्याही वाटेत मंदिर जरी दिसलं तरी ते थांबतात, आशीर्वाद देऊन पुढे जातात. कोणाबरोबर कोणाचा फोटो आहे किंवा कोण कुठच्या मंदिरात गेलं म्हणून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे चुकीचं आहे. आणि दीपकबाई ना ही सावधी जनता गेली अनेक वर्ष, दीपकबाई जवळजवळ 50 वर्षे राजकारणात आहेत. 50 वर्ष त्यांना ओळखतात, त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, त्यांची वागणूक सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जे उबाडाचे जे अनेक नेते आहेत, त्यांची काही नावं घेत नाही, ते जे काय विरोधात महाराष्ट्रभर पसरत आहेत त्यांचा मी निषेध करतो की एका चांगल्या माणसावर असे आरोप करून काही फरक पडणार नाही. तुमचं तोंड तुम्ही आरशात पहा, तुम्ही काय आहेत ते. तुमचे नेते सुद्धा भेटले आणि केसरकर साहेबांनी सांगितले, मी काय एकटाच गेलो नव्हतो, अनेक माणसं तिकडे गेली. कोण देवाला गेलं म्हणून काय फरक पडत नाही. तुम्हाला परत हे सांगू इच्छितो, आम्ही सगळेजण पूर्ण मतदारसंघ दीपकबाईंच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि उभे राहणार. आणि त्यामुळे आम्हाला जाऊन असे मोर्चे काढून दिखावा करण्याची गरज नाहीये. चला